to grow up with you. Cliche to say, but it's true. Tell me you see me just as I see you. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय न्यू चैनल। एंड कैसे हो आप सब लोग? तो मेरा नया व्लॉग अपलोड हो चुका है। इफ़ यू हैवंट सीन इट, प्लीज़ विजिट माय न्यू ब्लॉग एंड लेट मी नो हाउ इज़ इट। तो कैसा है ना, ये चीज़ें गाइस मोटिवेट करती है न्यू व्लॉग करने में। सो आय होप यू विल लाईक दॅट व्लॉग। आता इथे काम करायला बसलेले आहे आणि व्योम बघा, व्योमचं बघा काय चाललंय बघा। बेटा मी काम करू का? मी काम करू? मग मला काम करू दे। हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी कशी बनवतो, ती पण साध्या सोप्या पद्धतीने, अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ते दाखवणार आहोत। तर आता सगळ्यात प्रथम आपण बघूया काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला। तर हे आपण वाडगभर दही घेतलेलं आहे, देन बेसन, देन मोहरी, जिरं, हळद, मिरच्या आपण वाटणाला आणि फोडणीला टाकणार, कोथिंबीर सेम, लसूण, जिरं, कढीपत्ता, काळी मिरी, 2 लवंगा, हा वाटणाचा लसूण आहे, हिंग, खोबरं। सगळ्यात प्रथम आपण दही घेणार आहोत। हे वाडगभर दही आहे, तुम्हाला जेवढी कढी बनवायची आहे त्यानुसार तुम्हाला दही घ्यायचं आहे। त्याच्यात आपण आता 1 चमचा बेसन टाकतोय, म्हणजे कढी घट्ट बनते जरा। आता याला आपण विस्क करणार आहोत। हाताने विस्क करून घ्यायचं, म्हणजे पाण्यासारखं होत नाही। मिक्सरला केलं की खूप पाणीदार होऊन जातं। वाटणामध्ये आपण घेणार आहोत मिरची, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि ओलं खोबरं। तुम्हाला जितकं तिखट लागतं त्यानुसार मिरच्या घ्या। जनरली यूजमध्ये ज्या मिरच्या असतात त्या एवढ्या तिखट नाही आहे इंडियाच्या मानाने। जिरं, हे श्रेडेड खोबरे आहे माझ्याकडे, फ्रोझन इथे इंडियन स्टोअरमध्ये मिळून जातं श्रेडेड। त्याला तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदमध्ये डिफ्रोज करून घेऊ शकता, आणि थोडीशी कोथिंबीर। ठीक आहे, मी वाटण करून घेते। तर आपलं वाटण झालेलं आहे असं दिसतं। चला आता फोडणीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात प्रथम आपण टाकणार आहोत कोकोनट ऑइल। आता आपण टाकत आहोत कढीपत्ता, कढीपत्ता गरम झाला की त्यात आपण टाकत आहोत मोहरी, आणि मोहरी नाचायला लागली की आपण त्यात टाकणार आहोत जिरं। आता ह्यात आपण टाकणार आहोत हिंग, काळी मिरी, लवंग, लसूण, आता यात टाकत आहोत हळद। आता यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर फोडणीला टाकली की कढीला टेस्ट चांगली येते।
आता ह्याच्यात आपण वाटलेलं जे आपलं वाटण आहे ते टाकत आहोत. खोबरं, कोथिंबीर, मिरचीचं. आणि ते चांगलं परतून घ्यायचं. सो तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे ह्यात जे दह्याचं मिश्रण आहे त्यात पाणी मिक्स करून घ्यायचं. तर मी थोडं आता पाणी मिक्स करते आणि आपण ते हलवून घेणार. आता हे आपण आपल्या फोडणीमध्ये टाकू. गॅस कमीच ठेवायचा फ्रेंड्स, म्हणजे कसं ताक फुटत. एकदा का दही टाकून झालं की त्याला मस्त ढवळून घ्यायचं. आता यात आपण 1 चमचा मीठ टाकत आहोत. चमचा चवीप्रमाणे मीठ ॲड करा आणि एकदा का मीठ टाकलं की सो कढीला मी अशी कंटिन्युअसली ढवळत आहे. जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत असं कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. एकदा का कढीला उकळी आली की गॅस बारीक करून द्यायचं, म्हणजे कढी फुटत नाही. आणि ज्यांना कोणाला साखर आवडत असेल त्यांनी यात साखर पण मिक्स करू शकतात. आमच्याकडे कोणाला साखर शक्यतो आवडत नाही, पण अशी ही कढी खूप छान लागते बिना साखरेची. बट एकदा साखर ॲड केली की आंबट गोड अशी कढी मस्त वाटते खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघ आता तुम्ही बघू शकता कढी बघा कशी अशी चालायला लागली आहे छान. तर ह्या स्टेजला आलं की गॅस बारीक करून द्यायचा आणि थोड्या वेळ मंद आचेवर कढीला होऊन द्यायचं, म्हणजे आपली आंबट गोड कढी तयार. त्यात आपण साखर टाकत आहोत. साखर टाकली की मस्त कढीला आंबट गोड अशी चव येते. जेवायला बसलं की असे कुत्रे येतात खाली, तो काय डाटणार. यहाँ पे भी हम खेल रहा है बहुत अच्छे से. उसका ये वॉकर बहुत फेवरेट टॉय है, सो ही लाइक्स इट. देखो ये सोते रहते हैं दोपहर में. इनका टाइम जगने का होता है अर्ली मॉर्निंग एंड इवनिंग. बाकी पूरा दिन ये दोनों सोते हैं. हाय फ्रेंड्स, तो हम लोग जा रहे हैं अभी कहीं, तो मुझे भी पता नहीं है. सो मैं निखिल भी निकल रहे हैं. ये हमारे घर के सामने का भी जो मुझे अच्छा लगता है. हे गाईज, तर मी आणि निखिल निघालो आहोत कारमॅक्सला आणि इथे वाजलेले आहे संध्याकाळचे 5. तर कारमॅक्स हे नक्की काय आहे? कारमॅक्स हा एक असा ऑप्शन आहे की जिथे तुम्ही तुमची गाडी किंवा चांगल्या चांगल्या ब्रँडच्या गाड्या तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये मिळतात. इवन दो तुम्ही तुमची गाडी चांगल्या प्राईसमध्ये रिसेल करू शकतात. सो आम्ही थोडासा विचार करत आहोत की गाडी विकायची की सेकंड हँड गाडी घ्यायची. सो आम्ही एकदा विजिट करून येत आहोत स्टोअरला. तर चला दाखवते काय असतं नक्की कारमॅक्स. सो संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती ऊन आहे टेक्सासमध्ये. टेक्सास हे USA मध्ये असं स्टेट आहे जिथे तुम्हाला इंडियासारखंच वेदर मिळेल आणि त्यासाठीच मी आणि निखिलने हा ऑप्शन चूज केलेला आहे टेक्सासमध्ये राहायचं. सो व्योमला आम्ही घरीच ठेवलेला आहे बिकॉज टेक्सासमध्ये खूप ऊन असतं. अगदी संध्याकाळी 5 वाजलेत पण तुम्ही बघू शकता की बाहेर लख्ख उजेड आहे आणि हा उजेड संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. सो अजून तो खूप लहान आहे, तर आम्ही विचार केला की त्याला घरीच ठेवायला पाहिजे आणि मम्मी पप्पा पण घरी आहे. सो दे टेक अ गुड केअर ऑफ हिम. अँड
नाही आहे तर मला गाडीच्या फ्रंट सीटवर पण बसायला भेटतं. बिकॉज टेक्सासमध्ये बेबीजला मागे ठेवतात कार सीटवर आणि फॉर सेफर साईड मी त्याच्याच बाजूला बसते. नेसेसरी नाही आहे की त्याच्या बाजूला बसलं पाहिजे, पण मी सेफर साईड त्याच्याच बाजूला बसते. सो खूप कमी मोमेंट्स मिळतात वन्स यू बिंग अ मॉम की गाडीच्या फ्रंट सीटवर तुम्ही बसू शकाल. आणि लवकरच मी तुम्हाला पॅसेंजर सीटवरून ड्रायव्हर सीटवर भेटेल. तुम्ही बघू शकाल मला ड्राईव्ह करताना. आणि निखिल कदाचित ह्या सीटवर बसलेला असेल. निखिल गाडीच्या बाहेर. तुला बेबी सोबत बसावं लागेल ना. देख लेंगे, तू बेबीचा फादर आहेस. सोच लेंगे. तुला बसणं भाग आहे. जर मी गाडी चालवत असेल तर तुला बेबीच्या बाजूला बसावं लागेल. त्या पॅरेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात नक्की. नाव यू आर फादर. खाली हाथ आओ थे आए थे, खाली हाथ ही जाओगे. नाव यू आर फादर. यू शुड सिट बिसाइड योर चाइल्ड. वो भी खाली हाथ ही आया था और खाली हाथ ही जाएगा, खाली हाथ ही रहेगा. दिस इज यू आर टॉकिंग इररिलेवेंट. कट 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 कट. I will not cut this. I'll make sure that this won't get cut. ट्रॅफिक बघ संध्याकाळच्या 5 वाजता. Yes, I'll show you guys. आणि आम्हाला असं वाटतं आम्ही आमच्या अपॉइंटमेंटला लेट होणार आहोत बिकॉज खूप ट्रॅफिक आहे. तुम्हाला हे ट्रॅफिक कमी वाटत असेल जर तुम्ही इंडियावरून बघत असाल हा चॅनल, बिकॉज इंडियामध्ये एवढं ट्रॅफिक तर रोजची गोष्ट आहे. बट इथे एवढं ट्रॅफिक खूप कमी वेळेला भेटतं. आणि आता ऑफिसेस सुटायचा टाईम आहे आणि आमची अपॉइंटमेंट मला असं वाटतं आम्ही लेट होणार आहोत 10-15 मिनिटाने. बघूया ते आम्हाला आतमध्ये घेतात की नाही, बिकॉज इकडे लोक खूप पंक्च्युअल आहेत टायमाच्या बाबतीत. सो अजून आम्हाला पोचायला 7 मिनिटं आहेत. आणि एक्सपेक्टिंग ETA आहे 5-8. लेट्स सी वेळेत पोचतो की नाही. सो अजूनही आम्ही ट्रॅफिकमध्येच आहोत. बट दिस ट्रॅफिक इज मुवेबल गाईज. की असं नाही की मुंबई जसं आपण स्टक होतो एखाद्या ट्रॅफिकमध्ये, तसं नाही आहे. हे मुवेबल आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. तर आम्ही पोचलो आहोत CarMaxला. आता आम्ही आलो आहे CarMaxमध्ये आणि आम्ही लेट झालो आहे अपॉइंटमेंटसाठी. तर आम्हाला बसवलं आहे टेबलवर. नाही ते डॉगला असं फिरायचं. आम्ही आमच्या डॉगला असे नाही फिरवायचं. It needs like per gap, you know. अच्छा कुत्रा. सो आम्ही ज्या कॉजसाठी आलेलो आहोत तर आम्ही जो सेल्स पर्सन होता त्याला आमच्या गाडीची चावी दिलेली आहे. आणि मीन वाईल ते गाडी चेक करतील. तर सो अमेरिकेमध्ये असं पार्किंग लॉटमध्ये ते सेकंड हँड गाड्या ठेवतात आणि आपण वॉक करून गाड्या बघू शकतो. एखादी गाडी आवडली असेल तर आपण त्यांना बोलून गाडी चेक करू शकतो, टेस्ट ड्रायव्हिंग घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या सेकंड हँड गाड्या आहेत. असं यूज काय निखिल? CarMaxमध्ये असं होतं की तुम्ही गाडी रिसेल पण करू शकतात आणि तुम्ही बाय पण करू शकतात, बट सेकंड हँड. ओके. So it's a good option, like if you are trying to get a new car but you want to get a hold of the car first, then you can come to CarMax. करेक्ट. छान ऑप्शन आहे हा. आणि मग असं इंडियामध्ये नसतो का? इंडियामध्ये पण आहेत असे ऑप्शन, हां हां. पण इंडियामध्ये कारची डिप्रिशिएशन व्हॅल्यू जी असते ती खूपच कमी होते. ओके.
सो आणि इंडियनमध्ये तर माहितीच आहे की गाडी घेतल्या की त्या लगेच मॉडिफाय करतात. आणि मग इकडे गाडी जी सेकंड हँड आपण घ्यायला येतो ते अगदी जुनं मॉडेल असतं की थोडं 2-3 वर्ष झालेलं असतं? 2-3 वर्ष झालेले असतात. आणि एक असं असतं की रॅदर दॅन गोईंग टू अदर वेंडर बाय कार सेकंड हँड कार लाईक फेसबुक मार्केटवर एक चांगला ऑप्शन आहे सेकंड हँड कार घेण्यामध्ये, पण तिथे लोक गंडवतात. अच्छा, स्कॅम होण्याचे जास्त. भरपूर हां हां. होतं. इथे एक बेटर आहे की ट्रस्टेड ऑप्शन आहे, तुम्ही इथून घेऊ शकतात. आणि एजंटची गरज नाही तुम्हाला? नाही, इथे एजंट लागतो. एजंट मीन्स कारमॅक्सचेच एजंट असं सेल. ओके ओके. सो तो एक असा एक ऑप्शन असतो, बघायला काय हरकत आहे. हो लाईक अ विंडो शॉप. जशी पाहिजे तुम्हाला तशी गाडी तुम्हाला हो, दाखवतात. बरोबर आहे. जसं की इथे ही सगळी EVची रेंज आहे, सगळ्या EV आहे तिकडे. इकडे मर्सिडीज उभी आहे, थोडे पुढे गेले की BMW उभं आहे. ओके. जसं पाहिजे तसं आपल्याला ऑप्शन भेटतो. अच्छा, एक म्हणजे ट्रस्टवरती ऑप्शन आहे कारमॅक्स. एका म्हणजे कोणत्याही एजंटला पकडून स्कॅम होण्यापेक्षा एक ट्रस्टवरती ऑप्शन आहे कारमॅक्स US मध्ये, की तुम्ही तुमची गाडी रिसेल करू शकतात, बाय करू शकतात सेकंड हँड गाड्या. असं हे बघू शकता तुम्ही मर्सिडीज. 2021ची मर्सिडीज कॉस्ट असेल काहीतरी $1.5 पर्यंत असेल. तुम्हाला ही 70,000ला भेटते. सो आज आमचे हे नेबर्स आलेले आहेत, नेबर्सचे किड्स टाटनसोबत खेळायला. से हाय. Say hi. Hi. And you have What? what happened is I blue. By birth he has blue eyes. The bug for the blue eyes. Yes. I don't see eyes. Don't you like his eyes? I like animals. He is an animal. Animals. What about this one? She's angry. She takes time with new people. She takes time with strangers. Strangers? Yes. You guys are stranger for her. So whenever you guys visit next time, Is he she'll be nice? nice with you. Next time she will be nice with you. It's eating its lunch. Yes. Eat lunch. Eat water. Drink water. Do you have more? Do you have more? What? Wow. He, have yeah, collar? he is listening you. I have a collar, but you guys are small to handle him. What about this back? It's one more. Doggy, do you want to go outside? Yeah, he wants to. Do you want to take him for a walk? Yes. He'll be happy if you take him for a walk. Doggy, look, what is that picture? Yeah, that's Dartanen and Dora. His name is dog. His name is dog. See, baby is here. You guys came to meet a baby, right? Vyam! 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 Hi! 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 So you guys came to meet a baby, right? Yeah. See, you should do that. See, baby is here. Yes, baby is here. Say hi to baby. Marian, say hi to baby. Hi, baby. Hi, baby. Look at तर तुम्ही बघू शकतात वेदर कसं झालेलं आहे. इकडे थंडस्टॉर्म होत आहेत, सगळी झाडं वगैरे
खूप वारा सुटलेला आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, याचसोबत आपण आपला व्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.